नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अवधूत गौरी अवधूत तुमच्या लाडक्याच्या पुन्हा एकदा स्वागत करतोय। जसं आपण प्रत्येक ठिकाणी जातो आणि प्रत्येक मंदिराला भेट देतो, प्रत्येक पवित्र स्थानाला भेट देतो आणि आपले कल्चर, आपली संस्कृती आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे आपल्याच संस्कृतीचा भाग असलेल्या गुरु परंपरेमध्ये आपण आज या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मठामध्ये आलेलो आहेत। नक्की स्वामी समर्थांचा मठ म्हटलं की सगळ्यांसमोर येतो ते म्हणजे अक्कलकोट। डोळ्यासमोर येणारा पहिला हा चेहरा असतो अक्कलकोटच्या मंदिराचा आणि त्याचीच प्रतिकृती घेऊन या ठिकाणी आमरस या ठिकाणी आपण हे मठ बघण्यासाठी आलो आहोत। या मठाची रचना देखील काहीशी अक्कलकोट मंदिरासारखी किंवा अक्कलकोटच्या मठासारखी केलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, आपण ह्या मठाबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत, इथल्या गुरुजींकडून माहिती घेणार आहोत। याच्या ठिकाणी आजूबाजूला आपल्या ह्या ठिकाणी मठ व्यतिरिक्त अजून काही ठिकाणी बघण्यासाठी आहेत आणि अजून कोणती गोष्टी येणार आहेत, काही काम चालू आहेत, त्या सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत। पण मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की ह्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला नक्की कसं वाटणार आहे। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। जय गुरुदेव। शिर्डी महाराजांच्या दर्शनासाठी जाताना आज आपण पुन्हा एकदा एका चांगल्या गोष्टीमध्ये प्रवेश करतोय आणि एका चांगल्या स्थानाला आपण भेट देतोय। नव्यानेच सुरू झालेल्या ह्या ठिकाणी म्हणजे ज्या गोष्टीला आजवर बऱ्याच काळ लागला असेल, पण ती चांगली गोष्ट आपल्या चिपळूणमध्ये आली आहे आणि मला खरंच आवडलं इकडे येऊन। आणि श्री स्वामी समर्थ म्हणायला जसं आपल्याला जेवढं आवडतं त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी येऊन वाटलं। तर या मठाबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया आणि मग आपण पुढच्या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला या मठाबद्दलची संपूर्ण माहिती दाखवणार आहोत। तर आपल्याबरोबर इकडचे गुरुजी आहेत, आपण गुरुजींना त्यांचं नाव विचारू। नमस्ते, जय गुरुदेव। अंद्रे गुरुजी नाव आहे माझं। अंद्रे गुरुजी नाव आहे त्यांचं। तर मला सांगाल या मठाबद्दल थोडीशी माहिती, म्हणजे याचा इतिहास कसा आहे, कसं आपण ह्या ठिकाणी आलो आणि आजूबाजूला आपल्या ऍक्च्युली हा मठ खाजगी आहे, वैयक्तिक आहे। ज्यावेळेला स्वामी समर्थ महाराज होते त्यावेळेला दाजी महाराज नावाची एक पिढी महाराजांच्या सेवेत होती। ती पिढी आहे भाईजी महाराज, बाबाजी महाराज, त्यांचं आडनावच महाराज आहे। ज्यावेळेला स्वामी समर्थ महाराज चिपळूणच्या दिशेने मुंबईला निघाले प्रवासात, ज्यावेळेला मुंबईला महाराज 42 दिवस होते त्यावेळेला दाजी महाराजांसोबत त्यांनी सोबत असताना संबोधन केलेलं आहे, त्यांच्यासोबत सहवास केलेला आहे। ती ही पिढी आहे। मग ज्यावेळेला स्वामी समर्थ महाराज मुंबईला होते त्यावेळेला ही पिढी त्यांच्यासोबत होती 42 दिवस। मग स्वामी समर्थ महाराजांनी या पिढीला एक आसन दिलेलं आहे, ते हिरण्यास, म्हणजे स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः बसलेलं असं ते पिढीकडे अजूनही आहे। गोपाळबाबांनी जी बकर लिहिली आहे त्या गोपाळबाबाचं तिकडे आशय आपण लावलेला आहे की ही पिढी काय करते, ही पिढी आता काय वर्क करते। बरोबर। तर ते आसन ज्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस असतो त्यावेळेला ते इथे सगळ्यांना दर्शनास एक दिवस फक्त असतं। अच्छा। इतर वेळेला महाराजांच्या मुख्य निवासाने तिकडे पुण्याला असतं। महाराजांचा उद्देश असा आहे की स्वामी समर्थ महाराज इथे आलेले, इथे विश्रांती घेतलेली, त्यांचं स्थान इथे आहे, त्यामुळे महाराजांनी मठाची स्थापना केली। कारण तर स्वतः स्वामी समर्थ महाराज इथे स्वतः आलेले, हा एक विषय आहे। आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराज ज्या ज्या देवांना मानायचे किंवा ज्या ज्या देवांची स्थापना त्यांनी स्वतःहून केली किंवा आराधना करायची, मानायचे, स्वतः स्वामी समर्थ महाराज तिथे स्वतः गेले त्यांच्या दर्शनाला। ते 7 देवांची स्थापना इथे केलेली आहे, म्हणजे सप्तपीठ असं नाव दिलेलं आहे। मला त्या 7 देवांबद्दल 7 देवांची स्थापना म्हणजे महाकाली देवी आहे इकडे, त्यानंतर बगलामुखी देवी आहे, त्यानंतर महालक्ष्मी कोल्हापूरची आहे, मध्ये स्वामी समर्थ महाराजांची स्थापना झालेली आहे। त्यानंतर सिद्धिविनायक गणपती महाराज आहेत, सरस्वती देवी आहे आणि इकडे विठ्ठल रुक्मिणी आहेत। असे 7 देव म्हणजे सप्तपीठ।
एक वंशज पिढी आहे वंशज जे की स्वामी समर्थ महाराज यांच्यासोबत होती. जसे चोळप्पा महाराज होते, बाळप्पा महाराज होते, सुंदराबाई होत्या, अशी एक पिढी आहे वंशज. थोडक्यात त्यांची जी सेवा त्या स्वामी महाराजांपासून हा. जी चालू होती ती आजही ती आम्ही सेवा स्वतः अखंडित सेवेकरी ठेवली. आहोत महाराजांच्या सेवेतले. आम्ही लहानपणापासून महाराजांकडे आहोत, स्वतः सेवेत लहानपणापासून आहोत. आमची पिढी सेवा महाराजांसोबत आहे. आपल्या गुरुजींनी खूप छान माहिती दिली आहे. तर नक्की तुम्ही जर चिपळूणला येणार असेल किंवा मुंबई गोवा हायवे आहे यापासून अगदी 7 ते 8 किलोमीटर आतमध्ये, परंतु सुंदर ठिकाण आहे. अजून ह्या ठिकाणी थोड्याशा गोष्टी बाकी आहेत, परंतु ह्या गोष्टी निर्माण झाल्यानंतर हे एक सुंदर मठ, ज्याप्रमाणे आपण अक्कलकोटला भेट द्यायला जातो त्याच अक्कलकोटसारखं हे प्रतिमठ या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न आहे. आणि मला वाटतं आपले भाविक या ठिकाणी ज्यांना अक्कलकोटला जाणं शक्य होत नसेल, परंतु या ठिकाणी येऊन जे अक्कलकोटला जाण्याचं पुण्य भेटेल ते नक्कीच या ठिकाणी सुद्धा तुम्हाला भेटेल. तर नक्की एकदा तरी आपल्या या चॅनलमार्फत त्या लोकांपर्यंत माहिती पोचवा ज्या लोकांना श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं आहे आणि या ठिकाणी येऊन नक्कीच त्यांना अक्कलकोटला आल्याचा विश्वास या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. तर पुन्हा एकदा धन्यवाद तुमचे. जय गुरुदेव. जय जय गुरुदेव. गुरुदेव. जय गुरुदेव. हा. आणि काय महाराजांच्या या मठामध्ये काय काय आहे? कोणत्या कोणते देव आहेत? महालक्ष्मी देवी, महासरस्वती. वा. आणि कोण आहेत? आणि स्वामी समर्थ कुठे आहेत? इथे वरत बरं. वरती. आणि ह्या पादुका कोणाच्या आहेत? स्वामींचा. स्वामींच्या पादुक्यात. अरे हा. वा, म्हणजे तुला बरंच माहिती आहे स्वामींबद्दल. हा तुला स्वामी समर्थांची सेवा करायला आवडते? हा मग तू त्यांच्यासोबत त्यांचा मंत्र म्हणतो तू स्वामी हा. समर्थांचा कोणता? हा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अरे वा वा वा. ओम श्री गुरुराय श्री वाराय रक्षणा इच्छित प्राप्त गुरुवे नमो नमः. अरे वा आणि ओम श्री स्वामीलिंगाय नमः. वा 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 वा. गुड गुड. तर बघा मित्रांनो की छोट्या मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत स्वामींचं अस्तित्व आजही तितकंच आहे जेवढं त्या काळीला होतं. त्यामुळे खरंच ही पिढी अशीच पुढे चालू राहावी, असाच वारसा पुढे चालत राहावा एवढीच आपली प्रार्थना. आणि अशा स्थळांना भेट देऊन अशा स्थळांचं महत्त्व आपण वाढवणं खूप गरजेचं आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा दगड इथेच होता पहिल्यापासून. नाही हा दगड इथे नव्हता, हा दगड तिथे होता. तुम्ही हे करून इथे आणा. हा म्हणजे ह्या आवारातच होता, हा दगड होता. आणि जेव्हा महाराज इकडे आले होते तेव्हा त्याच्यात विश्रांती त्यांनी हा, घेतली त्या त्या काळामध्ये. त्या काळामध्ये, म्हणजे जेव्हा स्वामींच्या काळामध्ये. हा. तर स्वामींनी इथे विश्रांती घेतली. अच्छा. पाषाणावर. पाषाण. ओके ओके. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघितले असेल व्हिडिओ. आता पूर्ण तुम्हाला व्हिडिओ बघितली आपण आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलं असेल की मठ किती सुंदर आहे. मठाबद्दल तुम्हाला माहिती मिळाली आहे. या ठिकाणी शनिशिळा आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळाली असेल. वाशिष्ठी नदीच्या किनारी असलेले हे मठ आता याच रिसेंटली म्हणजे ह्या वर्षी चालू झालेलं आहे आणि आणखी काही वर्षात त्याचं पूर्ण काम संपूर्णपणे पूर्ण झाल्यानंतर म्हणजे या ठिकाणचे जे काही पेंडिंग काम्स आहेत ती सगळी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी एक अक्कलकोटची प्रतिकृती म्हणून हे मठ तुमच्या सेवेसाठी आणि सगळ्या भक्तांसाठी खुलं असेल. तर नक्कीच ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या मठाला भेट द्या, इथली माहिती घ्या. या ठिकाणी येऊन 5 मिनटं बसल्यानंतर ज्याप्रमाणे अक्कलकोटला आल्यानंतर प्रसन्नता वाटते अगदी तसंच या ठिकाणी मला वाटलं. तुम्हालाही नक्की तसंच वाटेल. तर चॅनलच्या या व्हिडिओला तुम्हाला आवडेल. आमच्या अजूनही काही व्हिडिओ आहेत त्या तुम्ही बघत असणार नक्कीच. परंतु ही व्हिडिओ आवडली असेल
तर तुम्ही ही व्हिडिओ आपल्या मित्रांना, आपल्या परिवाराला शेअर करा आणि हो, लाईक करायला विसरू नका. आणि माझ्या पाठी स्वामी समर्थांचं आपण सगळ्यांनी मिळून दर्शन करूया आणि बोलूया श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा. धन्यवाद.